सगळ्यात आधी तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज कांतारा पिक्चरचा रिव्ह्यू करणार आहे, तर कसा वाटला पिक्चर तुम्हाला एका शब्दात सांगतो, दिस इज द मास्टरपीस ऑफ द इंडियन सिनेमा। एक नंबर पिक्चर आहे, एका शब्दात सांगतो तुम्हाला। कसलीही वाट न बघता, कोणाचाही रिव्ह्यू न बघता हा पिक्चर तुम्ही आपल्या फॅमिली सोबत जाऊन थिएटरमध्ये बघा आणि नंतर रिव्ह्यूज बघा, कारण रिव्ह्यूजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची स्वतःची मतं लोकांनी मांडलेली असतात, ते तुम्हाला ऐकून जर एन्जॉय घ्यायचा असेल तर तो नका करू। तसं तुम्ही डायरेक्ट जावा, तुम्ही बघा। तुम्हाला विश्वास असायला पाहिजे ऋषभ शेट्टी या नावावर, ज्यानं पहिला कांतारा तयार केला, तर त्यानं कशा पद्धतीने तयार केला, तर त्याच्याकडून आत्ता सगळ्यांच्याच अपेक्षा, माझ्याही अपेक्षा जास्त होते की म्हटलं कसा पिक्चर असू शकतो। ट्रेलर बघून लोकांना अशा कल्पना आल्या असतील की एवढं काय तर त्यांनी दाखवलेलं नाही, नक्कीच काय दाखवलेलं नाही त्या सिनेमामध्ये त्यांनी। ट्रेलरमध्ये त्यांनी सिनेमामध्ये तुम्हाला पहिल्या मिनिटापासून जे जोडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, ते तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीनं हा सिनेमा उभा राहिलाय आणि पुढे गेलाय। सुरुवातीला जर तुम्ही बघाल तर ह्या सिनेमाचं बजेट 125 करोड असं सांगितलं जातंय। या सिनेमाचं बजेट एवढं असून देखील असं वाटतंय की हे काहीच बजेट नाही, या लेवलला त्यांनी पिक्चर नेऊन ठेवलाय की जसं की अनेक प्रकारचे सीन आणि अनेक प्रकारच्या सीनमध्ये जे जीव वाटला आहे, जे रियालिटी वाटते, जे जंगल आहे, त्या जंगलाच्या आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर आहे, जो कशा पद्धतीने पाण्याचं झरा आहे, ती नद्या आहेत, त्या तयार केलंय, त्यात CG असेल, ॲक्शन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजनीश लोकनाथ याचं म्युझिक। काय म्युझिक आहे, पाप म्युझिक आहे, प्रत्येक सीनला काय खतरनाक म्युझिक आहे। मला तर म्युझिकच्या प्रेमात पडलो। परत ते त्यांनी जी काय गाणी कंपोज केल्याच्या, त्या फोक असतात आपल्या पारंपरिक जी वाद्य असतात ती वापरली, तर त्या वाद्यानं जी मॅजिक क्रिएट केले ना, त्या मॅजिकच्या तुम्ही प्रेमात पडाल। सिनेमा संपताना असं वाटतं की पिक्चर संपूच नाही, असाच चालू राहायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे असं वाटत वाटत सिनेमा संपतो। आणि सिनेमा संपल्यानंतर एकच स्टँडिंग ओवेशन वाटते ऋषभ शेट्टीसाठी, लेखक, दिग्दर्शक आणि स्वतः अभिनय देखील। असा हा प्रयत्न एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यानं कोलॅब केलाय, चांगल्या पद्धतीनं मांडलाय, आणि एवढं पाठबळ कुणाचंही नसताना फक्त एक होमबाले नावाचं प्रोडक्शन आपल्या पाठीमागं आहे, एवढं त्यांना माहीत आहे। आणि त्यांनी जी काय मॅजिक केली क्रिएट, ती मॅजिक तुम्ही न भूतो न भविष्य त्या अशी इंडियन सिनेमामध्ये बघणार आहात। आणि जिथं एक्सपेक्टेशन होत्या इथं होत्या, सिनेमा त्यांनी इथं नेऊन ठेवलाय, म्हणजे एक्सपेक्टेशनच्या वर नेऊन ठेवला असा सिनेमा आहे हा। सिनेमा फॅमिलीसोबत बघायला नक्कीच हवा, आणि या सिनेमाला खूप सपोर्ट दिला पाहिजे आपण। जे आहे त्याच पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलंय आणि चांगला आहे। एका शब्दात सांगतो, मास्टरपीस पिक्चर आहे, जाऊन बघा, नक्की एन्जॉय कराल। एक नंबर पिक्चर, माझ्यातर्फे 5 पैकी 5। म्हणजे स्टार देणार मी कोण आहे, स्टार देण्याच्या पण हे पात्रता माझी नाही, कुणाचीच नाही। सिनेमा खरंच चांगला आहे, 3-4 वर्ष मेहनत केली त्या माणसानं, नक्की जाऊन सिनेमा बघा।